सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्र्यंबकेश्वर येथे माहेश्वरी समाजाच्या गणगौर उत्सवाला प्रारंभ। फाल्गुन वद्य सप्तमी अर्थात 21 मार्च पासून परंपरेनुसार माहेश्वरी समाजाच्या गणगौर उत्सवाला येथे प्रारंभ झालाय। रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून चैत्र शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजे 21 मार्च ते 31 मार्च दरम्यान हा गणगौर उत्सव संपन्न होत आहे। दररोज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास माहेश्वरी महिला मंडळ बालाजी मंदिरापासून गौराई हातात घेऊन गणगौरचे गाणे म्हणत कुशावर्त तीर्थावर जातात। तेथे पूजा करून गौराईला डोक्यावर घेऊन गंगेला उजवे घालून परत बालाजी मंदिरात येतात। त्यानंतर गौराईची आरती करून प्रसाद वाटला जातो। असा रोजचा दिनक्रम असतो। शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्चला सकाळच्या सुमारास गौराईची पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येईल। त्यानंतर विवाह सोहळा, संध्याकाळी गौराईची विदाई संपन्न होईल। त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल अशी माहिती माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा शीतल पवनकुमार भूतडा यांनी दिली आहे। पहिल्या दिवशी गौराई मिरवण्याचा मान शीतल भूतडा, सुवर्ण मंत्री हेमा मालपाणी, शीतल सोनी यांना मिळाला। यावेळी वनिता मालपाणी, सुनीता कचोळे, अनिता भूतडा, मंदा मालपाणी, अर्चना मंत्री, मनीषा सोनी, आरती भूतडा, दीपा मुंदडा, रूपा मालपाणी, पूजा भूतडा, पूनम भूतडा, भावना लड्ढा, मीना मालपाणी, प्रांजल कासट, पद्मा सोनी, शीतल लड्ढा, सोनू शर्मा, सुनंदा सोनी आदी महिला मिरवणुकीत सामील झाल्या होत्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर। जय श्री कृष्ण। माहेश्वरी त्र्यंबकेश्वर माहेश्वरी महिला मंडळ हे जुन्या रीतपासून चालू आहे। चैत्र सप्तमीपासून आमची गौराई प्रारंभ होते आणि रोज संध्याकाळी आम्ही सर्व महिला मंडळ मिळून यांची मिरवणूक काढतो। गौरायांना सजवून आणि हाताने त्यांना सगळ्यांना सजवून आम्ही मिरवणूक काढतो रोज संध्याकाळी। आणि चैत्राच्या तृतीयेला याची समाप्ती असते। तशी भव्य दिव्य मिरवणूक अशी सकाळी पूर्ण त्र्यंबकेश्वर शहरात निघाली जाते। त्यात सर्व माहेश्वरी महिला भगिनी यात सामील होतात आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी गौराई माहेरी आलेल्या असतात, म्हणून गौराईसोबत त्यांचे खेळ खेळले जातात। त्यांच्यासोबत नाच गाणे सर्व खेळलं जातं। सगळ्या महिला मिळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि ही रीत खूप आधीपासून चालत आलेली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि सर्व महिला यात हौशीने सहभाग घेतात।